नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 15 मेच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे की येणाऱ्या सर्वच परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आज घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, FICCIच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, FICCIच्या जे काही महासचिवपदी 2026मध्ये आता नियुक्ती कोणाची झालेली आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की अनंत स्वरूप यांची FCCIच्या महासचिवपदी नियुक्ती झालेली आहे मित्रांनो. कारण की जे काही FCCI मित्रांनो, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे FICCI ही एक भारतातील प्रमुख उद्योग संघटना आहे. उद्योग, व्यापार आणि आर्थिक धोरणामध्ये FCCI महत्त्वाची भूमिका बजावते. अनंत स्वरूप यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा दुसरा, भारत सरकारने भारतीय AI मिशन फंड 2.0 साठी किती कोटी रुपये मंजूर केले आहे मित्रांनो? जे काही मित्रांनो भारत सरकारने AI मिशन राबवले आहे मित्रांनो 2.0 यासाठी किती रुपये सध्या मंजूर केलेले आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की 10,000 कोटी भारत सरकारने भारतीय AI मिशन फंड 2 साठी कोटी मंजूर केलेले आहे मित्रांनो, 10,000 कोटी. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, जो काही भारत सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रात संशोधन, स्टार्टअप आणि डिजिटल विकास वाढवण्यासाठी जे काही AI मिशन फंड 2.0 अंतर्गत 10,000 कोटीची मंजूर केलेले आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला तिसरा, वित्त वर्ष 2025-26 मध्ये भारत वाढ दरामध्ये जागतिक स्तरावर कोणत्या क्रमांकावर आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काही वित्त वर्ष असतं मित्रांनो 2025-26चं, यामध्ये भारताची वाढ जी काय दर असते मित्रांनो, त्याच्या सध्या भारत कोणत्या स्तरा आणि कोणत्या कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल. कारण की जो काही वित्त वर्ष 2025-26चा भारताचा दर आहे आणि जागतिक स्तरावर भारत हा 6व्या क्रमांकावर आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल. कारण की जागतिक आर्थिक वाढ आणि विकासाच्या अहवालानुसार भारत 2025-26च्या वित्त वर्षात 6व्या क्रमांकावर आहे मित्रांनो. कितव्या क्रमांकावर? 6व्या. आणि भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा चौथा, आगामी ICCIमध्ये T20 विश्वचषक 2026चे यजमानपद कोणता देश भूषवेल मित्रांनो? तर मित्रांनो, जे काय ICCI महिला T20 विश्वचषक 2026चे जे काही यजमानपद आहे मित्रांनो, ते आपलं कोणता देश भूषवेल? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की जे काय ICCI ट्रॉफी 2026चं जे काही यजमानपद आहे मित्रांनो, इंग्लंड आणि वेल्स या देशांना भेटलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की जे काय ICCI महिला
T20 विश्वचषकचे आयोजन इंग्लंड आणि वेल्स येथे होणार आहे आणि या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेट संघ सहभागी होतील. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 5वा. मार्च 2026साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार पुरुष गटात कोणी जिंकला आहे? तर मित्रांनो जे काय मार्च 2026साठी ICC जे काय प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार पुरुष गटामध्ये आता 2026चा कोणाला देण्यात आहे? तर मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. मॅट हेनरी यांना जो काही प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार पुरुष गटात यांना देण्यात आलेला मित्रांनो, कारण की जो काय मॅट हेनरी जो काय आहे मित्रांनो तो न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आहे मित्रांनो. याने उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शनामुळे ICC प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार त्याला प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 6वा. 2026साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार महिला गटात कोणी जिंकला आहे मित्रांनो? तर मित्रांनो आत्ताच आपण पुरुष गटात पाहिले, तर आता महिला गटामध्ये कोणी जिंकले आहे मित्रांनो? तर ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार 2026चा. तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. अमेलिया केर यांनी मार्च 2026साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार महिला गटात जिंकलेला आहे मित्रांनो जे काही अमेलिया केर आहेत मित्रांनो, त्या न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अल्मिया केर हिने उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे हा पुरस्कार जिंकला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा. हिम स्पोयर संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या केंद्रशासित प्रदेशात झालेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो हिम स्पोयर जे काही संग्रहालय आहे मित्रांनो त्याचं उद्घाटन जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत मित्रांनो 7 त्या प्रदेशामध्ये कुठे झालेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो जे काही उद्घाटन झालं आहे मित्रांनो आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. लडाख या ठिकाणी हिम स्पोयर संग्रहालयाचे उद्घाटन लडाख येथे करण्यात आलेले आहे मित्रांनो. हे संग्रहालय हिमालयन संस्कृती आणि इतिहास जतन करण्यासाठी महत्त्वाचे उद्देश आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 8वा. नवीन मुख्यमंत्री पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो? सध्या 2026चा मित्रांनो जे की बिहारच्या राजकारणात एक महत्त्वाचे नेते मानले जातात मित्रांनो, असे नेते. तर मित्रांनो जे काय नवीन मुख्यमंत्री त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे, असे आपले ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. सम्राट चौधरी यांनी नवीन मुख्यमंत्री पदाची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो, कारण की सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्री पदासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे 2026साठी मित्रांनो. ते बिहारच्या राजकारणात एक महत्त्वाचे एक दिग्गज नेते म्हणून मानले जाते मित्रांनो, आणि म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा मित्रांनो. डोनाल्ड ट्रम्प यांनी ARCD ट्रम्प स्मारकाची घोषणा कुठे केली आहे मित्रांनो? तर मित्रांनो जे काय डोनाल्ड ट्रम्प यांची ARCD ट्रम्प जे काय स्मारक उभारण्याची घोषणा आता नुकतीच केलेली आहे मित्रांनो. तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. वॉशिंग्टन DC या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांची ARCD ट्रम्प स्मारकाची घोषणा केलेली आहे मित्रांनो, आणि तो वॉशिंग्टन या ठिकाणी स्मारक बांधण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल,
कारण की जे काही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ERC-D ट्रम्प स्मारकाची घोषणा वॉशिंग्टन DC येथे केलेली आहे मित्रांनो. प्रश्न आपला शेवटचा मित्रांनो 10वा. चेतक बिंदू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो मित्रांनो? आपण असे दररोज महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत असतो मित्रांनो, जे की उत्सवावर एक ना एक तुम्हाला कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येतो मित्रांनो. आत्ताच जे काय पोलीस भरती तलाठी होणारच आहे, तसेच पोलीस पाटील भरतीला असे भरपूर प्रश्न आले मित्रांनो सण उत्सव. म्हणून आपला प्रश्न आहे मित्रांनो, चेतक बिंदू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर मित्रांनो जे काय चेतक बिंदू उत्सव आहे मित्रांनो, जो आसाम या राज्यामध्ये केला जातो मित्रांनो साजरा. कारण की चेतक बिंदू उत्सव आसाम राज्यात साजरा केला जातो. हा स्थानिक संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी प्रसिद्ध असा सण आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 11वा मित्रांनो, COP31 परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो? जे काय COP31 परिषद सध्या 2026ची कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर आपलं तुर्की या ठिकाणी COP31 परिषद याचं आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर B योग्य उत्तर होईल. कारण की जी काही COP31 परिषद आहे मित्रांनो, जी की हवामान बदलावर आधारित असणार आहे मित्रांनो. कारण की परिषद जी भरणार आहे मित्रांनो तुर्की येथे आयोजित करण्यात येणार आहे. आणि या परिषद विविध देश आणि पर्यावरण संरक्षण आणि हवामानाबद्दल चर्चा होणार आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर B योग्य उत्तर होईल मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच आपण रॅपिड फायरचे जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती, TET भरती पुढची आणि सर्वच परीक्षेचे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो इतर परीक्षामध्ये. चला तर आपण असेच व्हिडिओ दररोज घेऊन येण्याचा प्रयत्न करूया.